जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या मुरुम शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नूर अहमद पीर अहमद कानकुर्ती यांनी शाळेतील शिक्षिकेसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबतीत शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले असून त्यांनी मुरुम पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या अटकेबाबत निवेदन दिले। याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी शहरातील उर्दू प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकाशी केलेल्या गैरवर्तन प्रकरणाबाबत उर्दू शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिनांक 23 सप्टेंबर सोमवार रोजी पोलीस उपनिरीक्षक डी गव्हाणे व नवनाथ गाडेकर यांना निवेदन दिले। त्यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कानकुर्ती हे शाळेतील सहशिक्षिका यांच्याशी सतत 2 महिन्यांपासून गैरवर्तन केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्या चरित्रहीन मुख्याध्यापकाच्या वर्तनामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुख्याध्यापकाच्या या नीच प्रवृत्तीमुळे आमच्या मुली शाळेत जाण्यासाठी भीत आहेत। शाळेतील पीडित महिला शिक्षिका सोबत असा गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकांकडून भविष्यात आमच्या पाल्यांनाही धोका होऊ शकतो। त्यामुळे सदर मुख्याध्यापकाला तात्काळ अटक करून पीडित महिला शिक्षिकेला न्याय द्यावा व भविष्यात आमच्या पाल्यांवर यापासून होणाऱ्या धोक्यापासून टाळावे असे नमूद करण्यात आले आहे। यावेळी निवेदनावर असंख्य पालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। यावेळी पालकांनी आपल्या आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला प्रतिक्रिया दिली। हमारे मुरुम शहर में डॉक्टर जाकिर हुसैन बहुत बड़ी संस्था है और वहाँ के मुख्याध्यापक और उन्होंने जो गलती करे हमारे बच्चे जाने के लिए डर रहे हैं। ऐसा दोबारा नहीं होना चाहिए और कम से कम जल्दी उनको सज़ा मिलना चाहिए और संस्था को नियम पालना चाहिए। जितने भी पदाधिकारी हैं सब मिलजुल के काम करना चाहिए। हाँ, मैं निवेदन कर रहा हूँ आपसे क्यों हमारे बच्चे सेफ नहीं हैं वहाँ पे। तुम्हारा मुख्याध्यापक ऐसा कारनामे कर रहा तो फिर हम आगे क्या करेंगे? हम बच्चे कैसा भेजेंगे? हाँ? इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।